नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो फक्त आणि फक्त फराळ. फराळ अनेक पदार्थ आपण या फराळात करत असतो. वेगवेगळ्या मिठाया, वेगवेगळ्या नमकीन्स आपण याच्यात करत असतो. तर त्यातलाच एक नमकीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत बटर चकली. चकलीचा एक खूप छान प्रकार आहे हा. भाजणीची चकली किंवा वेगवेगळ्या पिठाच्या चकल्या आपण करत असतो, तर तसाच हा बटर चकलीचा प्रकार आज तुम्हाला दाखवणार आहे. दिवाळी स्पेशल एपिसोड आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आपण साहित्य बघूया. बटर चकली करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाणी उकळायला ठेवूया. त्याच्यासाठी इथे मी ठेवणार आहे 2.5 वाट्या पाणी. इथे आपल्या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये मी घालणार आहे जिरं. एक छोटा चमचा भरून जिरं घेतलं आहे. आणि इथे मी घेतलं आहे बटर. 2 मोठे चमचे भरून आपल्याला ह्याच्यात बटर घालायचे. आता मी ह्यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण बटरमध्ये पण मीठ असतं. आणि आपण हे सगळं बटर विरघळवून घेऊया. आपलं बटर इथे आता पूर्ण वितळलं आहे. मी गॅस लहान केला आहे आणि यामध्ये मी घालणार आहे तांदळाचं पीठ. ज्या वाटीने आपण 2.5 वाट्या पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे मी इथे. ते आपण घालूया. आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला ह्याची उकड काढून घ्यायची आहे. मी हे मिक्स करून घेतो. आपलं पीठ इथे छान मिक्स झालं आहे. मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे सगळं पीठ मी एका परातीमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून ते लवकर थंड होईल. जसं आपल्याला मळता येईल तेवढंच पीठ ह्याच्यात काढून घ्यायचं आहे. आपली ही उकड आता इथे हलकीशी गार झाली आहे. आता पाण्याचा हात लावून ह्याला आपण चांगलं मळून घेणार आहोत. आपल्याला ह्याचा घट्ट गोळा भिजवायचा आहे. खूप सैल करायचं नाही आहे. लागेल तरच पाणी लावायचं आहे आपल्याला. आपलं पीठ आता हे जे आहे, हा जो गोळा आपण काढून घेतला होता तो छान मळून झाला आहे आणि सैलही झाला आहे आता बऱ्यापैकी. खूप जास्त सैल करायचं नाही ह्याला, नाहीतर मग चकली मऊ होते. ह्याचा मी छान उंडा असा करून घेतला आहे. आता हे इथे मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे. त्याच्यात आपण हे पीठ जे आहे ते व्यवस्थित भरून घेऊया. हा जो गोळा आहे हा लागेल तसाच मळून घ्यायचा आहे, नाहीतर हा सुकतो लवकर. हा मी तर सोऱ्या बंद करून घेतला.
आता आपण इथे चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ एकदम परफेक्ट भिजलं गेलंय. ह्याची चकली अजिबात मोडत नाहीये. असंच हे आपल्याला करायचंय. तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल साधारण तापलंय. आता ही चकली आपल्याला तेलात सोडायची. खूप जास्त हाय फ्लेमवरती ह्याला तळायचं नाही आहे. अगदी मंद आचेवरती आपण ह्याला तळणार आहोत. ह्याला बारीकसे बुडबुडे येत आहेत. इतपतच तेल गरम पाहिजे. तेल जर खूप जास्त गरम असेल तर त्या कच्च्या राहतील आणि मऊ होतील. आता मी ह्याला पलटून घेणार आहे एकदा. ह्याला जर तुम्ही खूप जास्त फ्लेमवरती तळलं तर ह्याचा रंग बदलतो. आपल्याला ह्या पांढऱ्याच ठेवायच्या आहेत. खूप जास्त रंग बदलू नाही द्यायचा आहे ह्याचा. त्यामुळे आपल्याला ह्या मंद आचेवरती तळायच्या आहेत एकदम. तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्यांना जे मगाशी बुडबुडे येत होते ते आता बऱ्यापैकी कमी झालेत. आपल्या चकल्या इथे झाल्या आहेत. हलकासा रंग बदलला आहे ह्याचा. खूप जास्त आपल्याला ह्या सोनेरी करायच्या नाही आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता याचा. हे आता मी प्लेटमध्ये काढून घेतो. मंडळी, तुम्हाला आजचा हा दिवाळी स्पेशल बटर चकलीचा एपिसोड कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.